गुड मॉर्निंग, तुमचं स्वागत आहे माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज चालू आहे आपण आपल्या काकडीच्या नेटातमध्ये सकाळी 6 वाजता. मित्रांनो, सकाळी 6चा टाईम झालेला आहे. आज बघू शकता तुम्ही वातावरण भरपूर इथं खुल्लं आहे, म्हणजे की आज पाणी गिनी काही पडून नाही राहिला. तर चला मित्रांनो, भेटूया आता नेटात गेल्यावर. कुत्रे आपल्या संघ्या लागले होते, पण ते मागायचे संघाने येऊन काही फायदा नाही आहे. ते नेटात गेले मित्रांनो, तर ते पूर्ण नुकसान करून टाकतात आपली. तर चला मग भेटूया तुम्हाला नेटात गेल्यावर. टॉमी लुसी, तुम्ही तिकडे कुठं चालले? इकडे या, आपल्या इकडे काम आहे. मित्रांनो, आपण आता नीट जवळ इथं आलेलो आहे आणि तिकडे वानराचा आवाज येऊ राहिला आहे. आणि वानरे असले असे पळत जातात ना, की काय सांगा तुम्हाला. एक तिकडे मागं आहे, एक पळत गेलं मग त्याच्या मागं दुसरं पळत जाते. चला मित्रांनो, भेटू तुम्हाला नेटात गेल्यावर. तर मित्रांनो, आपण आता आपल्या नेटमध्ये इथं आलेलो आहे. तुम्ही बघू शकता की आपल्या नेटात वातावरण मित्रांनो एक नंबर चांगलं झालेलं आहे. आणि आता शांत वातावरण आहे मित्रांनो, काही इथं अडचण गिडचण नाही आहे. तर चला सकाळी सकाळी आपल्या कामाचं करूया सुरुवात. आपलं काय काम करायचं आहे ते मी तुम्हाला इथं एकदा स्पष्टपणे सांगून देतो. तर मित्रांनो, आपलं इथं काम चालू आहे. तुम्ही बघू शकता की काड्या रोव राहिलो मित्रांनो. आपण या नर आहे मित्रांनो, हा आपल्या काकडीचा. तर चला मग मित्रांनो, घेऊया 3 काड्या राहिल्यात फक्त रवायच्या. आता 3 काड्या पटकन रवून घेऊया आणि त्याच्यानंतर आपल्याला बांधायचं आहे. तर चला मग मित्रांनो, घेऊया पटपट आपलं बांधून, कारण की हे खाली लोळायला लागले बघू शकता. आणि बघू शकता लुसी बाहेर आहे. लुसी बाहेर, तू काय करते? तर मग मित्रांनो, आता आपलं तुम्ही बघू शकता की काडे इथं पूर्णपणे रवणं झालेले आहे. ह्या साईडचे काडे आपण रवल्यात मित्रांनो. तुम्ही बघू शकता की बंद्या काड्या आपण इथं इकडच्या साईडच्या रवून घेतलेलं आहे. काल आता आपण वडेले, तर त्याच्यामुळे आता काही आपल्याला ताण राहिलेला नाही आहे जास्त. दिवसांदिवस काम कमी होत चाललेलं आहे मित्रांनो आपलं. तर चांगली गोष्ट आहे, वाईट गोष्ट तर काही नाही आहे. तर चला मग मित्रांनो, घेऊया पटपट हे करून. हे झाल्यावर आपल्याला जायचं आपल्या शेतात. आपल्या शेतात जाऊन आपल्याला काय करायचं आहे तर चला बघूया. आता सकाळी बघू शकता अजून सूर्यदेवता काही वर आलेले नाही आहे. आणि धुई मित्रांनो खूप जास्त पडेल बाहेर. हे नेटामुळे बाहेरचे धुई दिसत नाही आहे. तर चला मग याच्यातलं काम करून घेऊया पटकन. ना वावरात काहून जायचं ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे. तर मग मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आता चालू आहे मित्रांनो आपला तार ओढणं. तार नाही मित्रांनो, आपल्याजवळ हे मित्रांनो ही हिरवी अशी दोरी बघू शकता तुम्ही, एक तारासारखंच काम करते ती. तर ती आता ओढणं चालू आहे. त्यानं मित्रांनो काय होतं माहिती का, हे वर गेलं ना तर मग इकडं नालीमध्ये येत नाही. ते आपल्याला चालायला यायला त्याला परेशानी होत नाही. हे बघू शकता तुम्ही, ते कसं नालीमध्ये आले तर याच्यामुळे खूप परेशानी होती. याचं शेंडं तुटलं तर ते डायरेक्ट स्टॉप होऊन जाते आणि त्याला फांद्या फुटाय मग त्याला टाईम लागतो मित्रांनो वाढायला. तर चला मग मित्रांनो, एकदा घेऊया पटपट ओढून. आपलं तिथपर्यंत आलं आहे आता. तर मग मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आपण आता 2 लाईनी इथे ओढून घेतलेल्या आहेत. ही एक लाईन आहे आणि एक वरची लाईन आहे मित्रांनो. ह्या 2 लाईनी ओढत आता हे बांधायचं कसं मी तुम्हाला इथं सांगतो एका शब्दामध्ये. खालून बांधत घ्यायचं वर. याला गुफायचं काही काम नाही आहे, म्हणजे जास्त भानगडीत आपल्याला पडायचं नाही आहे. शॉर्टकटमध्ये कसं करायचं ते आपल्याला पाहायचं इथं. शेती स्मार्ट पद्धतीने केली तर चांगली असते, नाही तर मग डुप्लिकेटपणा होत असतो इथं. तर चला मग मित्रांनो, घेऊया एकदा पटकन बांधून याला. आता अजून आपली पलीकडची एक लाईन राहिली, ती पण आपल्याला बांधणं आहे. तर चला मग एकदा ती बांधून घेऊ आधी, नंतर मग हे बांधू अलीकडचं. चला मग भेटूया नंतर. तर मग मित्रांनो, चाललो आपण आता घरी, कारण की मित्रांनो आपल्याला जायचं आहे आता आपल्या घरच्या शेतामध्ये. तर चला मग आता घरी जाऊया आणि पाणी गिरी पिऊन आपल्या घरच्या शेतात जाऊया, कारण की मित्रांनो तिथं आपलं जरासं काम राहिले. कहून की तिथं मोठं काम करायचं आहे आणि ते मोठं काम करायसाठी ते जरासं काम करणं अर्जंट आहे. तर चला मग मित्रांनो, भेटूया तुम्हाला आता घरी गेल्यावर, नाही तर मग डायरेक्ट शेतात गेल्यावर. सूर्यदेवता बाहेर आलेत जरा, कारण की 8:30 वाजेचा टाईम झालेला आहे. तर आपण भेटूया घरी, नाही तर मग शेतात गेल्यावर. घरी जाऊन घरी येऊन केली मित्रांनो आपण आता आंघोळ. सध्या आपली आत्ताच आंघोळ झाली, तिकडे बघू शकतो तुम्ही. आणि कपडे आपण तेच घातलेत, कारण की आपल्याला जायचं आहे डबल काम करायला शेतात वापस आता सध्याच्या घडीला. तर चला मग मित्रांनो, जाऊया इथून पटकन, कारण की हे बघू शकता आईने पुसलं नाही. याच्यात जास्त पाय करायला चालत नाही, कारण की आई खूप बोलते. इकडं बघू शकता भरपूर पाय झालेत आणि आई लई बोलते मला याच्यात पाय जर झाले तर चला मग. हे बघू शकता पूर्ण पुसून घेतलेलं आहे. आणि हे बघू शकता स्वामी समर्थ महाराज पुढं घट मांडलेलं आहे इथं. तर पूजा चालते आईची थोडीफार. हे आई पंढरपूरला गेली ना, तर आता आई नाही देव आणलेत. तर चला मग मित्रांनो, निघूया पटकन इथून घरी येऊन. तर मग मित्रांनो, आपण घरी निघून भरपूर टाईम झालेला आहे. भरपूर लांब इथं आलेलो आहे. तुम्ही बघू शकता की आपण जे पहिल्यांदा वातावरण बघितलं होतं त्याच्या आधी तुम्ही बघू शकता की इथं बंजर म्हणजे नागाडी गिगाडी करेल होती, पाणी गिनी पडेल नव्हतं मित्रांनो. दुष्काळ पडणार होता असं काहीतरी होतं. ढगानं सांगितलं होतं की दुष्काळ पडणार आहे, पडलेलं नाही आहे. बघू शकता हिरवे गार मला. चला मित्रांनो, भेटूया पुढे गेल्यावर. तर मग मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आपण आता आपल्या रस्त्यानं म्हणजे आपल्या शेतात जायसाठी आपण भरपूर इथं लांब आलेलो आहे. आणि तुम्ही बघू शकता की इथं जे वातावरण भरपूर, कारण की आता झालं टाईम 9 वाजले मित्रांनो. आपल्याला भक्कम टाईम झाला होता. त्यात जाऊन आपल्याला काय काय काम होतं काय काय नाही बघूया. हे उपास चतुर्थी म्हणतात माणसं. तर चला मग भेटूया तुम्हाला आता डायरेक्ट शेतात गेल्यावर. म्हणून आता आपल्या शेतात इथं आगमन झालेलं आहे. तुम्ही बघू शकता की आपल्यावर तण किती झालेलं आहे इथं. आपण जे लावलं होतं ना ते मस्तपैकी इथं उगलेलं आहे. आणि तिकडे बघू शकता भरपूर गवत आहे आणि आपल्या शेतात पण भरपूर गवत आहे.
कारण की मित्रांनो उडीद मूग आणि तीळ ह्याच्यामध्ये भरपूर आयटम टाकेलेत ना, त्याच्यामुळे त्यांना असे शिपायला चालतं की आता इथं आपण जे तेलताराचा आपला संकल्प केला होता तो आता काही असा दिसतोय तुम्हाला. ते काल परवा पूर्ण भरलेलं दिसत होतं आणि ते बघू शकता आपण तिथं ते खड्डं करेल लहानसं, त्या खड्ड्यातून पाणी आपल्या खाली गेलं आहे. आपल्याला आता थोडाफार इथं फायदा आपल्या एरियल पण होतोय. तुम्हाला दाखवतो मी का आता एरियातलं पाणी खाली कसं जातं इथं. आता 4-5 दिवस झाले पाणी नाही आला. हे बघा मित्रांनो खाली 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 जातं आहे. आणि मित्रांनो आता शेतात येऊन भरपूर टाईम झालेला आहे. आपल्याला त्या जलतारामुळे इथे भरपूर फायदा झालेला आहे. तुम्ही बघू शकता या आपली विहीर आहे, त्या विहिरीला आता पाणी चालू आहे. हे बघू शकता आपली बेड एक झाली आता सगळी. इकडे खांदेल होती म्हणून इकडे जास्त काही फरक पडला नाही. मित्रांनो तिथे एक बोर घेतला होता तो जायला कोरडा. एक तिथे दिसत असून तुम्हाला तो कोरडा जायला आणि तिथे फक्त त्याला पाणी लागेल थोडंफार. आणि आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का, आपल्याला बांधायचे आता याचे टोपरे हे बसते तुम्ही काळे काळे कलरचे बांधलेत ना, आपल्याला आता तसे बांधायचे सगळे. तर चला मग ही आपली मल्चिंग, चला मग पटकट बांधूया आणि करूया आपल्या कामाला सुरुवात. मित्रांनो आता टोपरे आपण कापून घेतले तर पण तिकडे टाकून दिले. ते बघू शकता तुम्ही. आता हे चालू आहे मित्रांनो बांधणं. आपण हे बांधून घेतलं आहे आणि आता चालू आहे हे बांधणं. चला मग घेऊया पटपट बांधून, त्याच्यानंतर बघूया नंतर आपल्याला काय काम करायचं. तर मग मित्रांनो आता इथं सगळं म्हणजे झालेलं आहे आपलं. हे बघू शकता आपला जाम आहे. इथं 2 सागाचे झाडं आहेत आणि ही पेटी बंद करून जाऊया कारण की आता लाईन काही नाही आहे. हे जाम बघू शकता तुम्ही. शेंडके तो खोडायचं कामच पडेल नाही आपल्याला. हे बघू शकता रोया नाही काहीच ठेवलेलं नाही आहे. खो त्याला अशा डिऱ्या फुटल्यात. आणि हे बघू शकता हे आपलं पूर्ण काम इथलं झालं. आपण चाललो आहे मित्रांनो आता इथून पूर्णपणे घरी जाऊन बघूया काय करायचं काय नाही. इथं आपल्याला उद्या गिद्याने टाकून घेऊ आणि मग बघू काय करायचं. आपण आता इथून चाललो होतो आणि इथं बघू शकता केवढा मोठा खेकडा आहे. तो कसा नागात ताणून बसला आहे माझ्याकडं. चला त्याला डिस्टर्ब नाही करायचं आहे. जाय बाबा तू तुपला मला लय भीती वाटतं खेकड्याचं. चला मग इथून चालू आपण आता घरी. त्याचं वातावरण क्लिअर आहे काही नाही. चला इथून भेटूया डायरेक्ट आता घरी गेल्यावर.